निवडणूक आयोग काय करतो आहे? नरेंद्र मोदी हे 3 दिवसापूर्वी मुंबईत आले. त्यांनी मुंबईत रोड शो केला. पूर्वेला केला, पश्चिमेला केला, गोरेगाव घाटकोपर अनेक भागात रोड शो केला. हा भारतीय जनता पक्षाचा खाजगी कार्यक्रम होता. हा भारतीय जनता पक्षाचा प्रचाराचा कार्यक्रम होता. किंवा त्यांच्याबरोबरचे जे गट आहेत मिंदे फिंदे, या सगळ्या रोड शोचा खर्च हा भारतीय जनता पक्षाच्या खात्यातून व्हायला हवा होता किंवा नरेंद्र मोदींच्या पर्सनल खात्यातून व्हायला पाहिजे होता. 3,56,00,000 रुपये मोदींच्या रोड शोला जो खर्च झाला तो मुंबई महानगरपालिकेने केला. मुंबई महानगरपालिकेनं 3,56,00,000 रुपयाचं ओझं वाहिलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या या रोड शोचं. हा आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. मी प्रधानमंत्री म्हणत नाही. भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करायलाच हवा किंवा हे 3,56,00,000 रुपये भारतीय जनता पक्षाच्या किंवा जेथे जेथे हे रोड शो झाले त्या भागातल्या उमेदवारांच्या खर्चातून ते वसूल केले पाहिजेत अशी माझी भूमिका आहे. 3,56,00,000 हा मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीची लूट आहे. प्रधानमंत्री येतात कधी इथे रस्ते बंद करतात, एक दिवस मुंबई बंद करतात. कालसुद्धा प्रधानमंत्री मुंबईत आले, अर्धा दिवस मुंबई बंद. आज कोणतरी म्हटलं योगी येत आहेत, योगींसाठी मुंबई बंद. काय चाललं आहे या मुंबईत? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.